थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी रिक्वेस्ट करते जयश्री मॅमना. ॲक्च्युली रेनॉल्ट इज सेलिब्रेटिंग वुमन्स ऑन वीक, सो आम्ही एम्पॉवरमेंट सेलिब्रेट करतो रेनॉल्ड्स. सो आमची रिक्वेस्ट आहे तुमचे 4 शब्द आमच्याशी शेअर करा. नमस्कार, गुड इव्हनिंग. या कार्यक्रमासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेल्या आपल्या RTO मॅडम, सुषमा मॅडम, या रेनॉल्टचे ओनर आणि सर्व पदाधिकारी आणि इथं उपस्थित असलेले हे कारसाठी उत्सुक असलेले सर्व ग्राहक बंधू भगिनींनो आणि सर्व ह्या स्टाफ मेंबर्स. आनंद सोहळा संपन्न होत आहे. मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील, एक्सरे सोनोग्राफी CT स्कॅन MRI तज्ञ, वेद डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली. राज्यपाल नियुक्त बालन्याय मंडळ सदस्य जज म्हणून मी कार्यरत आहे. सामाजिक कार्यकर्ता, वक्ता, साहित्यिक, कवयित्री आणि हे सगळं करत असताना आज मला ह्या गाडीच्या लॉन्चिंगसाठी सन्माननीय प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलं. त्याबद्दल मनस्वी इतका आनंद झालाय की अनपेक्षित या कार्यक्रमाचा आनंद होतोय मनाला, अनपेक्षित या कार्यक्रमाचा आनंद होतोय मनाला. मला द्यावंसं वाटतं खरंच या क्षणाला, मला द्यावंसं वाटतं खरंच या क्षणाला. आणि या क्षणाचं मोल म्हणजे मी जास्त थँकफुल राहील दुर्गाला. दुर्गा ह्या माझ्या मैत्रीण आहेत आणि खूप वर्षापासून माझ्या त्या फ्रेंड आहेत. त्यांनी मला अगदी मला इमर्जन्सी होती तरी मला फोन केला की मॅडम तुम्ही याल का. वाय नॉट म्हटलं, वुमेन ऑन दी व्हील जर तुमची थीम असेल, कारण मला माझी कार चालवायला खूप आवडते. मी स्वतः माझी XUV 700 महिंद्रा माझ्याकडे असते आणि मला इतकंच सांगायचं आहे, RTO मॅडम पण इथं महिला आहेत, मीही इकडे महिला आहे आणि रेनॉल्ट खऱ्या अर्थाने ही थीम साजरी केलेली आहे की वुमेन ऑन दी व्हील. आज स्त्री सक्षम झालेली आहे. स्त्रीची कार्यकर्तृत्वाची भरारी अगदी 4 हात पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे, इथं मॅक्झिमम पुरुष आहेत, माफ करा, पण तुमच्या 4 हात पुढे आमची भरारी आहे आणि आम्ही हे सिद्ध केलेलं आहे. परिस्थितीनुसार कोण सायकल चालवतं, कोण 2 व्हीलर चालवतं, कोण 4 व्हीलर चालवतं, कोण विमान चालवतात, कोणी अगदी बोट चालवतात, रेल्वेही चालवतात. म्हणजे कुठेच आम्ही मागे पडलेलो नाही. पूर्वी कार म्हटलं की प्रतिष्ठेचं लक्षण असायचं, पण आता कार म्हटलं की ती समोर उभी राहते. कारण पूर्वी कार म्हटलं की फक्त पुरुषांची मक्तेदारी असायची, त्याच्यासाठी कार असायची, पण आता उलट आहे. कार म्हटलं की तिच्या आवडीची कार. कार घरी आल्यानंतर सुद्धा तिच्या हातीतून तुमचे पायवरती उठवतात. म्हणजे ती इतकी सक्षम आहे, तिचं नेतृत्व इतकं सक्षम आहे. आणि सर्वांना वाटतं की बाई कार चालवते, महिला कार चालवते म्हणजे नक्की ऍक्सिडेंट होईल, पण तसं नाही. त्या गैरसमजातून सगळ्यांनी दूर व्हायचं आहे. कारण इतका आम्ही आत्मविश्वास पूर्ण वागत असतो की आमचे नवरे सुद्धा आमच्यावर इतका विश्वास ठेवतात. आणि एक छोटंसं उदाहरण ह्या निमित्तानं मला शेअर करायची संधी मिळते. 2008ला मॅडम अखिल विश्व हिंदी साहित्य संमेलन होतं अमेरिकेमध्ये आणि बहुभाषिक साहित्य संमेलन लंडनला होतं. आणि त्या दोन्हीच्या साहित्य संमेलनासाठी संपूर्ण भारतातून 21 महिला कवयित्रींची निवड झालेली आणि त्या 21 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातून माझी निवड झालेली. तर त्या संमेलनामध्ये प्रत्येक कवयित्रीनं आपापल्या राज्याचं नृत्य सादर करायचं होतं. मग कुणी कर्नाटकाचं, कुणी प्रत्येक राज्याचं असं नृत्य करत होतं. मी महाराष्ट्राची शान म्हणजे आपलं लावणी नृत्य, मी त्या बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर लावणी नृत्य सादर केलं. आणि त्यानंतर आमचा साहित्यिक सामाजिक सन्मान जो करण्यात आला, तिथे मला महाराष्ट्राची दुसरी माधुरी दीक्षित या पुरस्काराने त्या व्यासपीठावर अमेरिकेमध्ये सन्मानित झालेली. इथे सुद्धा मी जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकलेली आहे. विक्विन हेरिटेज ब्युटी मिसेस दिवा वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल टायटल विनर आहे. मिडिक्विन 2020 मिसेस महाराष्ट्र युनिक पर्सनॅलिटी विनर आहे आणि महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी 2019 कोल्हापूर विजेती पण आहे. तर मग मला तिथे जेव्हा तो पुरस्कार मिळाला आणि राजदूतावासामध्ये मला माझ्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यासाठी सुवर्ण पदकानं सन्मानित केलं. आणि मी तेव्हा डॉक्टर साहेबांना, माझे मिस्टर डॉक्टर शनिक पाटलांना फोन केला. मी सांगलीची पहिली महिला रेडिओलॉजिस्ट म्हणजे एक्सरे सोनोग्राफी CT स्कॅनची तज्ञ, मिस्टरही माझे रेडिओलॉजिस्टच आहेत. आणि मी फोन केला, ते ठीक आहे म्हणाले. आणि जेव्हा आम्ही आमचा 21 दिवसाचा अमेरिका लंडनचा दौरा संपला आणि इंडियामध्ये आल्यानंतर सरप्राईजली 2008ला इनोवा बाजारामध्ये लॉन्च झालेली, त्याच्या अगोदर थोडेफार. आणि मला रेड कलर आवडतो, योगायोगानं हा इथे पण रेड कलर आहे. आणि माझ्या मिस्टरांनी सरप्राईज असं दिलं की मुंबईच्या एअरपोर्टवर मला न्यायला आले. RTO मॅडम तेव्हा फॅन्सी नंबरची क्रेज होती, आता बंद झाले. तो फॅन्सी नंबर माझ्या मिस्टरांनी कारला घेतला, इनोवा कार नवीन घेतली, त्याला 5121 नंबर दिला.
5-1 म्हणजे मराठीमध्ये ज, 2-1 म्हणजे य. आणि परदेशात जाऊन सुद्धा जयश्रीतला जय मिळवला. आणि ही तुमची जय तुम्हाला गिफ्ट म्हणून मला इनोव्हाची कारची किल्ली माझ्या हातात दिली. म्हणजे माझ्या कार्यकर्तृत्वावर माझ्या नवऱ्यानं दाखवलेला हा किती मोठा विश्वास आहे. याच्यातून मोठेपणा नाही सांगायचा की स्त्री किती सक्षम असू शकते आणि तिचं कार्य जर सक्षमपणे आत्मविश्वासानं ती करत असेल आणि घरच्या नवऱ्यानं जर तिच्यावर विश्वास टाकला तर मग आपल्याला बाकीचा कुठला विचार करायची गरज नाही. आणि कार व्हील दुर्गा म्हणाल्या त्यामुळे त्या शब्दावरून मला आठवलं की व्हील सक्षमपणे आपण चालवू शकतो. कारण ती फक्त कार चालवत नसते, स्त्री फक्त कार चालवत नसते तर तिच्या डोळ्यात असते आशा. कवयित्री म्हणून बोलायची सवय आहे. ती फक्त कार चालवत नसते तर तिच्या डोळ्यात असते आशा. आणि गतिशील जीवनाच्या स्वप्नपूर्तीसाठी, गतिशील जीवनाच्या स्वप्नपूर्तीसाठी ती धावत असते 10 दिशा, ती धावत असते 10 दिशा. संपळ सरांनी खूप छान सांगितलेलं आहे कारबद्दल, त्यामुळे त्याच्या फीचर्सबद्दल मी जास्त काही सांगत नाही. पण मला इतकंच म्हणायचं की आजकाल ग्राहकांना काय हवं असतं, आजच्या तरुणाईला काय हवं असतं तर 4S हवे असतात. 4S काय? स्टाईल, गाडीची स्टाईल, गाडीचा स्मार्टनेस, गाडीचा स्पेस आणि गाडीची सेफ्टी. आणि हे सगळे फीचर्स या टायगर कारमध्ये आहेत. आणि सर्वांना XUV आवडते पण SUV खास करून महिलांना प्रेफरन्स दिलेला आहे, पुरुषांनी पण दिलेलंच आहे. पण प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं आपलं कार असावी. आणि मला वाटतं सर्व माझ्या महिला भगिनींना, माझ्या मैत्रिणींना, माझ्या फॅन्सना मला सांगणं आहे की तुमच्या स्वप्नातली कार म्हणजे ही नवीन फेस अपलिफ्ट केलेली ही टायगर कार आपल्या पसंतीला नक्कीच उतरेल. मला वाटतं ग्राहकांच्या हृदयामध्ये ही गाडी नक्कीच आपलं स्थान करेल आणि रोडवरची ती शान ठरेल, रोडवरची ती शान ठरेल. आपल्या सर्वांना नवीन इनोव्हेटिव्ह ह्या कारसाठी खूप खूप शुभेच्छा. मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे आणि खूप खूप परत एकदा धन्यवाद. मी इथंच थांबते. थँक्यू.